UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजपचाच मुख्यमंत्री बनेल। भाजपनं शिंदेंना केंद्रीय गृहमंत्री पदाची ऑफर दिली असेल। मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होत नसल्यानं राऊतांची टीका। 3 पक्षांना काय मिळेल ठरवून सरकार बनेल। केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेत नाहीत तर मंत्रिपद, पालकमंत्री कोण असेल याचं सूत्र तयार करावं लागतं। बावनकुळेंची प्रतिक्रिया। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं भाजप का बोलत नाही? आकडेवारी आल्यावर बैठक घेऊन ईव्हीएम संदर्भात भूमिका घेऊ। बच्चू कडूंची प्रतिक्रिया। मतदान आणि मतमोजणीच्या आकड्यामध्ये तफावतीच्या तक्रारी नाहीत। निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली। राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांची माहिती। अश्विनी वैष्णव यांच्यासह भाजपचे 2 निरीक्षक महाराष्ट्रात येणार। 29 तारखेला भाजपच्या आमदारांची नेता निवडीची बैठक। सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब। गृहमंत्रालय देखील फडणवीसांकडेच राहणार। सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं तर अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थमंत्रालय दिलं जाणार। सूत्रांची माहिती। काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये विलीन व्हावं। भाजप आमदार आशिष देशमुख यांचा काँग्रेसला खोचक सल्ला। काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची दुपारी बैठक। रमेश चेन्निथला आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये टिळक भवनात बैठकीचं आयोजन। ठाकरे गटाची दुपारी 12 वाजता बैठक। पराभवाची कारणं आढावा आणि आगामी काळामध्ये पक्ष बांधणीच्या अनुषंगानं चर्चा होणार। आम्ही काम करत नाही, सिद्ध करून दाखवा। राऊतांच्या आरोपांवर माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड पहिल्यांदाच बोलले। सुप्रीम कोर्ट सुनावणी कधी घेणार हा राजकीय पक्षाचा अधिकार नाही। एएनआयला दिलेल्या मुलाखतीत चंद्रचूड यांची प्रतिक्रिया। माजी सरन्यायाधीश चंद्रचूड पक्षांतराला मुभा देऊन गेले। सरन्यायाधीशांनी घटनेचं रक्षण करायला हवं होतं। संजय राऊतांचं प्रत्युत्तर। जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार मनीषा वायकर फेरमतमोजणीसाठी कोर्टात जाणार। निकाल घोषित करण्याआधी 1 तास पोलिसांनी गेटवरच अडवल्याचा वायकर यांचा आरोप। नागपुरात हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी। दोन्ही सभागृहामध्ये नव्या खुर्च्या आणि प्रत्येक आमदारासाठी स्क्रीनवर ऑनलाईन मतदानाची सोय। केंद्राकडून मालवाहतुकीला चालना देणाऱ्या राज्यातील 2 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी। मनमाड जळगाव आणि भुसावळ खंडवा या नवीन मार्गांचा समावेश। काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत प्रशासनाला सूचना। एसटी कर्मचाऱ्यांचा अडकलेला बोनस तातडीनं देण्याचे आदेश। राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर। आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि हरियाणामधील 6 जागांसाठी 20 डिसेंबरला पोटनिवडणूक। मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उद्या आणि परवा लोअर परळ, दादर आणि प्रभादेवीमध्ये पाणीपुरवठा बंद। शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार। पश्चिम रेल्वेवर 13 वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढल्या। 27 नोव्हेंबरपासून फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय। वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या 96 वरून 109 वर। सोनं 1400 तर चांदी 1500 रुपयांनी घसरली। सोनं 76,200 रुपये प्रतितोळा तर चांदी 89,000 रुपये प्रति किलोवर। निफाडमधील पारा 8.8 अंश तर मुंबई उपनगरातील किमान तापमान 17 अंश सेल्सिअसवर। तापमानामध्ये अजून घट होण्याची शक्यता। चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात 29 नोव्हेंबरला आयसीसीची महत्त्वाची बैठक। भारत पाकिस्तानमध्ये न खेळण्याच्या भूमिकेवर भारत ठाम। स्पर्धेच्या आयोजनाबाबत शुक्रवारी महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।